एक निरागस मुलगी भाग 7. फार्म हाऊसच्या बाहेर बंदूकधारी माणसं उभी होती. संपूर्ण घराला जणू कैद केलं गेलं होतं. आर्या घाबरून मागे सरकली. आरवचा राग आता अनावर झाला होता. आई, हे काय चाललंय? तो जोरात ओरडला. सावनी शांतपणे सोफ्यावर बसली. तिच्या चेहऱ्यावर विचित्र शांत हास्य होतं. मी फक्त तुझं भविष्य सुरक्षित करते आरव. बंदुका लावून? राजेंद्र संतापले. तू वेडी झाली आहेस. सावनीने त्यांच्याकडे पाहिलं. वेडी मी त्या दिवशी झाले ज्या दिवशी मला समजलं की भावना माणसाला कमकुवत बनवतात. तिची नजर थेट आर्यावर गेली. आणि आज माझा मुलगाही त्याच चुका करतोय. आरव लगेच आर्याजवळ जाऊन उभा राहिला. जणू तो प्रत्येक संकटापासून तिला झाकत होता. मी शेवटचं सांगतोय आई, तो दाट ओठ खात म्हणाला. आर्याला काही झालं तर मी स्वतःला कधी माफ करणार नाही. सावनी हलकसं हसली. म्हणूनच तुला निवड करावी लागेल. ती हळूहळू उठली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. संपत्ती, सिंघाणिया नाव, हे साम्राज्य किंवा ही मुलगी? क्षणात शांतता पसरली. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला वाटत होतं माझ्यामुळे तो त्याचं सगळं गमावेल. ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली, आरव, कृपया माझ्यासाठी तुमचं कुटुंब सोडू नका. आरव लगेच तिच्याकडे वळला. कुटुंब? तो वेदनेने हसला. जिथे प्रेमापेक्षा सत्ता मोठी आहे ते घर उरतं का? त्या शब्दांनी सावनीच्या चेहऱ्यावर राग उमटला. म्हणजे तो निर्णय घेतलास? आरवने आर्याचा हात घट्ट पकडला. हो. सगळ्यांचे श्वास थांबले. आरव ठाम आवाजात म्हणाला, मला संपत्ती नको, हे नाव नको, पण आर्या हवी. क्षणात आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. राजेंद्र ही भावूक झाले. पण सावनीच्या चेहऱ्यावर क्रूर शांतता पसरली. ती काही क्षण मुलाकडे पाहत राहिली आणि अचानक जोरात टाळी वाजवली. क्षणात 2 माणसं पुढे आली. त्यांनी आर्याला पकडलं. आर्या! आरव ओरडला. ती घाबरून तडफडू लागली. मला सोडा. आरव त्यांच्याकडे धावला. पण बाकीच्या माणसांनी त्याला थांबवलं. सावनी शांतपणे म्हणाली, तू प्रेम निवडलंस ना, मग आता त्याची किंमत ही द्यावी लागेल. आई! आरवचा आवाज तुटला. आर्या रडत म्हणाली, कृपया त्यांना काही करू नका. पण सावनीच्या चेहऱ्यावर दया नव्हती. ही मुलगी तुझी कमजोरी आहे आरव. आणि साम्राज्य चालवणारे लोक कमजोर नसतात. ती त्या माणसांना म्हणाली, तिला घेऊन जा. आर्या किंचाळू लागली. आरव! त्या एका आवाजाने आरवचं हृदय अक्षरशः तुटलं. तो वेड्यासारखा झुंज देत होता. तिला सोडा. राजेंद्रही संतापले. सावनी, पुरे झालं. पण सावनी थंडपणे मागे वळली. तिच्या डोळ्यात आता फक्त सत्ता दिसत होती. काही क्षणात आर्याला गाडीत बसवलं गेलं. ती रडत फक्त आरवकडे पाहत होती आणि आरव असहाय्य नजरेने तिच्यापासून दूर जात असलेली गाडी पाहत राहिला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्यांदाच त्याला स्वतःला पूर्णपणे हरलेलं वाटत होतं. गाडी दूर निघून गेल्यावर फार्म हाऊसमध्ये भयानक शांतता पसरली. आरव हळूहळू आईसमोर आला. त्याच्या डोळ्यात आता मुलाचं प्रेम नव्हतं, फक्त संताप होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आजपासून माझ्यासाठी तुम्ही फक्त मिसेस सावनी सिंघाणिया आहात. सावनी काही क्षण शांत राहिली. पण त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात हलकी वेदना चमकली. तरीही ती पुन्हा कठोर झाली. एक दिवस तुला समजेल, मी चुकीची नव्हते. आरवने तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं. त्या दिवसाची वाट पाहू नका. आणि तो जोरात बाहेर निघून गेला. त्याच्या मनात आता एकच गोष्ट होती, काहीही झालं तरी आर्याला परत आणायचं. पण दुसरीकडे त्या काळ्या गाडीत बसलेली आर्या अजूनही रडत होती. अचानक तिच्या बाजूला बसलेल्या माणसाने फोन सावनीकडे लावला. सावनीचा आवाज आला, तिला त्या जागी घेऊन जा. आर्या घाबरून म्हणाली, कुठे? क्षणभर शांतता पसरली आणि सावनी थंड आवाजात म्हणाली, जिथून कोणी परत येत नाही. आर्याच्या डोळ्यात भीती पसरली. आर्याला एका गुप्त ठिकाणी कैद केलं जाईल आणि आरव स्वतःच्या आईविरुद्ध युद्ध सुरू करेल. रात्रभर गाडी वेगाने धावत होती. आर्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. तिचे हात थरथरत होते. मनात हजारो विचार. आरव ठीक असतील ना? मला कुठे नेतायत? गाडी अचानक थांबली. दार उघडलं. बाहेर उतर. एक रागीट आवाज आला. आर्याला जबरदस्तीने खाली उतरवलं गेलं. तिने आजूबाजूला पाहिलं. समोर एक जुना ओसाड बंगला होता. सगळीकडे अंधार, तुटलेल्या भिंती आणि विचित्र शांतता. तिच्या मनात भीतीचं सावट आणखी गडद झालं. त्या माणसांनी तिला आत नेलं. एका खोलीत ढकलून दिलं. धाड. दार बाहेरून लॉक झालं. आर्या घाबरून दार ठोठावू लागली. मला सोडा, कृपया मला जाऊ द्या. पण बाहेरून कोणतंच उत्तर आलं नाही. ती हळूहळू खाली बसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पहिल्यांदाच पूर्ण एकटेपणा जाणवत होता. तिने थरथरत्या हाताने गळ्यातलं छोटंसं लॉकेट पकडलं. ते तिच्या आईचं शेवटचं स्मरण होतं.
आई, मला खूप भीती वाटते. दुसरीकडे आरव वेड्यासारखा गाडी चालवत होता. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या. राजेंद्र बाजूला बसले होते. आपण पोलिसांची मदत घेऊया, ते म्हणाले. पण आरवचा आवाज कठोर झाला. नाही बाबा, आईचे लोक पोलिसांपर्यंत पोहोचलेले असतील. राजेंद्र शांत झाले, कारण त्यांनाही आता सावनी किती धोकादायक बनली आहे याची जाणीव झाली होती. आरवने अचानक ब्रेक मारला. गाडी एका जुन्या गोदामासमोर थांबली. राजेंद्र गोंधळले. इथे का आलो आपण? आरव गाडीतून उतरला. विक्रम. क्षणात राजेंद्राच्या कपाळावर आठ्या पडल्या. गोदामात अंधार होता. आरव आत गेला आणि काही क्षणात सावलांतून विक्रम बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. मला माहीत होतं तू येशील. राजेंद्र संतापले. तुझी हिंमत कशी झाली? पण विक्रम शांत होता. तो आरवकडे पाहत म्हणाला, तुझ्या आईने मर्यादा ओलांडल्या आहेत. आरवचा राग अनावर झाला. आर्या कुठे आहे? विक्रम काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, ब्लॅक सर्कलच्या जुन्या सेफ हाऊसमध्ये. राजेंद्र हादरले. नाही, त्या जागेवर नाही. आरव लगेच म्हणाला, कुठली जागा? विक्रमचा चेहरा गंभीर झाला. जिथे लोकांना नेलं जातं आणि मग ते कधीच परत येत नाहीत. क्षणात आरवच्या मनात भीती पसरली. त्याने विक्रमचा कॉलर पकडला. ॲड्रेस सांग. विक्रमने एक कागद त्याच्या हातात दिला. पण सावध राहा, यावेळी सावनी स्वतः खेळते. त्या दरम्यान आर्या त्या खोलीत शांत बसली होती. अचानक बाहेरून पावलांचे आवाज आले. दार हळूहळू उघडलं. आर्या घाबरून मागे सरकली आणि समोर सावनी उभी होती. काळ्या साडीत, चेहऱ्यावर थंड हास्य. ती हळूहळू आर्याजवळ आली. कशी आहेस? आर्या रागाने तिच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला काय हवंय माझ्याकडून? सावनी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग शांतपणे म्हणाली, फक्त माझा मुलगा. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग मला का तोडताय तुम्ही? क्षणभर सावनीच्या चेहऱ्यावर वेदना चमकली. पण ती लगेच नाहीशी झाली, कारण तू त्याची कमजोरी बनली आहेस. आर्या रडत म्हणाली, प्रेम कमजोरी नसतं. सावनी थंड हसली. हेच चुकलं तुझ्या आईबाबांचंही. ते शब्द ऐकताच आर्या हादरली. माझ्या आईबाबांबद्दल काही बोलू नका. सावनी अचानक तिच्या जवळ झुकली. तिचा आवाज आता कुजबुजेसारखा झाला होता. तुला माहिती आहे का, त्या रात्री अपघात होण्यापूर्वी तुझी आई मला भेटायला आली होती. आर्याचा श्वास अडकला. काय? सावनीच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती आणि तिने मरायच्या आधी एक गोष्ट सांगितली होती. आर्याचे डोळे भीतीने मोठे झाले. कोणती गोष्ट? सावनी हलकसं हसली. की तुझ्या जन्माशी जोडलेले एक असं सत्य आहे जे समजल्यावर आरवही तुझा तिरस्कार करेल. क्षणात आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. आर्याचं जन्माचं भयानक रहस्य समोर येईल आणि तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. त्या अंधाऱ्या खोलीत आर्याचा श्वास वेगाने चालला होता. सावनीच्या शब्दांनी तिच्या मनात भीतीचं वादळ उठलं होतं. माझ्या जन्माचं सत्य? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. काय म्हणायचं आहे तुम्हाला? सावनी काही क्षण शांत राहिली. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. तुझी आई त्या रात्री माझ्याकडे मदतीसाठी आली होती. ती हळू आवाजात म्हणाली, कारण तिला माहिती होतं तुझं आयुष्य धोक्यात आहे. आर्या गोंधळली. माझं आयुष्य? सावनी तिच्याकडे वळली. कारण तू फक्त विनायकची मुलगी नाहीस. क्षणात आर्याच्या डोळ्यात धक्का उतरला. काय? तिच्या पायाखालची जमीन सरकली. सावनी पुढे म्हणाली, तुझ्या जन्माआधीच खूप मोठा खेळ सुरू झाला होता. ब्लॅक सर्कलला एका विशिष्ट व्यक्तीची गरज होती आणि तू त्या सगळ्याचा भाग बनलीस. आर्या जोरात मान हलवू लागली. नाही, हे खोटे आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सावनीने पर्समधून एक जुना फोटो बाहेर काढला. तिने तो आर्याच्या हातात दिला. फोटोमध्ये तिची आई एका अनोळखी माणसासोबत उभी होती आणि त्या माणसाच्या हातात अगदी तसंच लॉकेट होतं जे आर्याच्या गळ्यात होतं. आर्याचा श्वास अडकला. हा कोण आहे? सावनीचा आवाज गंभीर झाला. आर्यन मल्होत्रा. क्षणात खोलीत शांतता पसरली. ब्लॅक सर्कलचा मूळ संस्थापक. आर्याच्या हातातून फोटो खाली पडला. नाही, ती मागे सरकली. हे शक्य नाही. सावनी पुढे आली. तुझी आई त्याच्यावर प्रेम करत होती, पण जेव्हा तिला त्याचं खरं रूप समजलं तेव्हा ती त्याच्यापासून दूर गेली. आर्या पूर्णपणे हादरली होती. तिच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य तुटत होतं. मग बाबा? सावनी शांतपणे म्हणाली, विनायकने तुला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. त्या क्षणी आर्या खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. म्हणजे मी कोण आहे? सावनी तिच्याकडे पाहत म्हणाली, आता समजलं, तू ज्या अंधाराशी लढतेस तो तुझ्याच रक्तात आहे.
आर्या जोरात ओरडली, बस करा. ती कान झाकून रडू लागली. हे सगळं खोटं आहे. क्षणभर सावनीच्या चेहऱ्यावर दया चमकली, पण लगेच ती पुन्हा कठोर झाली. आरवला जेव्हा हे सत्य समजेल ना, तोही तुझ्यापासून दूर जाईल. ते शब्द आर्याच्या हृदयात खंजिरासारखे उतरले. दुसरीकडे आरव आणि राजेंद्र त्या जुन्या सेफ हाऊसकडे निघाले होते. गाडी वेगाने धावत होती. आरवच्या मनात फक्त आर्या होती. ती ठीक असेल ना? अचानक त्याचा फोन वाजला. अननोन नंबर. त्याने लगेच कॉल उचलला. आर्य कुठे आहे? समोरून सावनीचा शांत आवाज आला. तुझ्या प्रेमिकेला सत्य समजलंय. आरवचा राग वाढला. आई, पुरे झालं. सावनी हलकसं हसली. आता ती तुला स्वतःहून सोडून जाईल. मी तिला कधीच सोडणार नाही. क्षणभर शांतता पसरली. मग सावनी हळू आवाजात म्हणाली, जरी तुला कळलं की ती ब्लॅक सर्कलच्या संस्थापिकाची मुलगी आहे. क्षणात आरव स्तब्ध झाला. गाडीचा वेग कमी झाला. राजेंद्रही हादरले. काय? आरवचा आवाज तुटला. सावनी पुढे म्हणाली, हो, आर्या त्या माणसाची मुलगी आहे ज्याने हजारो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. फोन कट झाला. गाडीत भयानक शांतता पसरली. राजेंद्र हळू आवाजात म्हणाले, हे खरं असू शकतं का? पण आरवच्या डोळ्यांसमोर फक्त रडणारी आर्या दिसत होती. त्याने डोळे बंद केले आणि पुढच्याच क्षणी ठाम आवाजात म्हणाला, ती कोणाची मुलगी आहे याने मला फरक पडत नाही. राजेंद्र त्याच्याकडे पाहत राहिले. आरवच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. ती फक्त माझी आर्या आहे. पण त्याचवेळी त्या सेफ हाऊसमध्ये आर्या तुटलेल्या मनाने बसली होती. तिला वाटत होतं आरव आता माझा तिरस्कार करेल. आणि अचानक बाहेरून स्फोटाचा मोठा आवाज झाला. धडाम. संपूर्ण इमारत हादरली. सावनी दचकली. एक माणूस धावत आत आला. मॅम, आरव इथे पोहोचला आहे. सावनीच्या चेहऱ्यावर राग चमकला. ती हळू आवाजात म्हणाली, मग आता शेवटचा खेळ सुरू होईल. आरव आर्याला वाचवण्यासाठी सेफ हाऊसमध्ये घुसणार आणि सावनी आई व मुलाच्या नात्यालाच कायमचं तोडणारा निर्णय घेईल. सेफ हाऊस बाहेर आग आणि धुराचं वातावरण पसरलं होतं. स्फोटानंतर संपूर्ण जागा हादरली होती. ब्लॅक सर्कलची माणसं इकडे तिकडे धावत होते आणि त्या गोंधळात आरव बंदूक हातात घेऊन आत घुसला. त्याच्या डोळ्यात फक्त एकच ध्यास होता, आर्याला वाचवायचं. राजेंद्र त्याच्या मागे होते. आरव सावध, ते ओरडले. पण आरव कुणाचंच ऐकत नव्हता. त्याच्या मनात सतत आर्याचा रडणारा चेहरा फिरत होता. दुसरीकडे आर्या अजूनही खोलीत बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी ब्लॅक सर्कलच्या संस्थापकाची मुलगी? तिला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला होता. इतक्यात बाहेर गोळीबाराचा आवाज सुरू झाला. धाड धाड. आर्या दचकली. ती उठून दाराजवळ आली. बाहेरचे लोक किंचाळत होते. अचानक दार जोरात उघडलं. ती घाबरून मागे सरकली आणि समोर आरव उभा होता. त्याचा चेहरा धुळीने भरलेला, कपाळावर जखम, पण डोळ्यात फक्त काळजी. आर्या. क्षणात आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती लगेच मागे सरकली. नाही, माझ्याजवळ येऊ नका. आरव थबकला. आर्या. ती रडत म्हणाली, तुम्हाला सत्य समजलंय ना? मी त्या माणसाची मुलगी आहे. आरव शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. मग? ती हादरली. म्हणजे तुम्हाला फरक पडत नाही? आरव हळूहळू तिच्या जवळ आला. तुझ्या रक्ताने नाही, तुझ्या मनाने तू कोण आहेस ते ठरतं. आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण माझ्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. आरवने तिचे दोन्ही हात पकडले. माझं आयुष्य तू आहेस. त्या शब्दाने आर्याचं तुटलेलं मन पुन्हा भरून आलं. ती जोरात रडत त्याच्या मिठीत शिरली. आरवने तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी बाहेर गोळीबार, आग, सगळं काही जणू थांबलं होतं. दोघांसाठी फक्त एकमेकांचं अस्तित्व महत्वाचं होतं. पण अचानक टक 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 कोणीतरी टाळ्या वाजवत आत आलं. दोघेही दचकून मागे वळले. सावनी दरवाजात उभी होती. तिच्या हातात बंदूक होती. चेहऱ्यावर थंड शांतता, पण डोळ्यात आतून तुटलेली आई दिसत होती. ती काही क्षण दोघांकडे पाहत राहिली. आरव तिच्या समोर उभा राहिला. आई, पुरे झालं. सावनी हसली. तू अजूनही मला आई म्हणतोयस? तिचा आवाज थरथरत होता. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. मी तुला मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला आरव, पण तू माझ्यासारखा नाही निघालास. आरव शांतपणे म्हणाला, कारण मी अजून माणूस आहे. त्या शब्दांनी सावनीच्या डोळ्यात राग चमकला. तिने बंदूक थेट आर्यावर रोखली. ही मुलगी तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे. आर्या घाबरली. आरव लगेच तिच्या समोर आला. गोळी मारायची असेल तर मला मारा. क्षणभर सगळं थांबलं. सावनीच्या हातातली बंदूक थरथरू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण समोर तिचा स्वतःचा मुलगा उभा होता. राजेंद्रही आत आले. सावनी, बंदूक खाली ठेव.
सावनी जोरात ओरडली, तुम्हाला काहीच समजत नाही. ती रडत होती. मी हे सगळं फक्त माझ्या मुलासाठी केलं. आरवचा आवाज मवाळ झाला. मग मला गमावण्याच्या मार्गावर का चालली आहेस? त्या एका प्रश्नाने सावनी पूर्णपणे हादरली. तिच्या डोळ्यासमोर लहानपणीचा आरव आला, तिचा हात पकडून आई म्हणणारा. बंदूक हळूहळू खाली येऊ लागली, पण तेवढ्यात मागून एक गोळीबार झाला. धाड! सगळे दचकले. गोळी थेट सावनीच्या छातीत लागली. आई! आरव ओरडला. सावनी खाली कोसळली. दरवाजाजवळ विक्रम उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. तो थंडपणे म्हणाला, खेळ संपवायची वेळ आली. आरव संतापाने त्याच्याकडे धावला, पण सावनीने शेवटच्या शक्तीने त्याचा हात पकडला. तिच्या डोळ्यात आता फक्त आईची माया होती. ती रडत म्हणाली, मला माफ कर, मी खूप चुकीची झाले. आरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सावनीने थरथरत्या हाताने आर्याचा हात आरवच्या हातात ठेवला. तिला कधी सोडू नकोस. आणि पुढच्या क्षणी तिचा हात खाली पडला. आई! आरवचा आवाज संपूर्ण सेफ हाऊसमध्ये घुमला. आर्या रडत त्याला पकडून उभी होती, तर दुसरीकडे विक्रम शांतपणे पळून जात होता, कारण खेळ अजून पूर्ण संपलेला नव्हता. पुढील भागात सावनीच्या मृत्यूनंतर सिंघानिया कुटुंब पूर्णपणे तुटेल आणि विक्रम शेवटचा सर्वात भयानक प्लॅन सुरू करेल. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.